दातों में झंझनाहट. तुम्हाला माहिती आहे का, ऍडव्हर्टाइजमेंट पाहून सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट वापरणं हे तुमच्या दाताच्या मदतीपेक्षा तुमचं नुकसान जास्त करू शकतं. दातों में झंझनाहट आणि दाताला ठणका मारतोय म्हणून सेन्सिटिव्हिटी पेस्ट वापरायची ऍड तुम्ही नेहमीच पाहिली असेल आणि ती पाहून दातात ठणका मारतोय तर मी ती टूथपेस्ट लावली म्हणून मी ती वापरायला लागलो आणि आता माझ्या वेदना थांबल्या असं मला पेशंट सांगतात. किंवा बऱ्याचदा घरातल्या एका पेशंटला त्यांच्या डेंटिस्टनी सेन्सिटिव्हिटी पेस्ट दिलेली असते आणि त्याला दिली म्हणून घरातले ते सगळेच कायम ती टूथपेस्ट वापरायला सुरुवात करतात. पण हे खरंच उत्तर आहे का? नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका साखवळकर. मी मुखरोग निदान तज्ज्ञ आहे. तर आज आपण सेन्सिटिव्हिटी टूथपेस्टचे होणारे दुष्परिणाम किंवा नुकसान याची माहिती घेऊया. लक्षात घ्या, दातात जेव्हा ठणका मारतो किंवा ज्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो किंवा जी थंड खाल्ल्यानंतर गरम खाल्ल्यानंतर जी चमक येते त्याला सेन्सिटिव्हिटी म्हणतात. त्याचं मुख्य कारण बरीच आहेत. त्यातलं एक कारण असू शकतं की तुमच्या दातात कीड आहे किंवा तुम्हाला हिरडीचा आजार झालेला आहे किंवा दाताला कुठेतरी क्रॅक गेलाय ज्याच्यामुळे एनॅमल किंवा वरचा जो दाताचा वरचा थर आहे तो निघून गेलाय. असे वेगवेगळी कारणं असू शकतात. तर सेन्सिटिव्हिटीची जी टूथपेस्ट असते, डिसेन्सिटायझिंग पेस्ट म्हणतो आपण त्याला, ही टूथपेस्ट दातावर एक थर जमा करते ज्याच्यामुळे ही वेदना खालपर्यंत जात नाही आणि ही टूथपेस्ट हे वेदना शामकाचं काम करते. पण फक्त वेदना वापरणं, हा वेदना थांबवणं आणि फक्त ज्या लक्षणं आहेत ती दाबणं हा काही आजार पूर्णपणे दूर करण्याचा इलाज नाही. जर दातात कीड असेल आणि ठणका मारतो म्हणून तुम्ही ही पेस्ट वापरली आणि तर सुरुवातीला तुमच्या वेदना नक्कीच थांबतील, पण ती कीड मुळापासून जाणार नाही आणि त्याच्यामुळे दाताचं जास्त नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशी पेस्ट जी फक्त वेदना शामन करते, मुळापासून हे उपचार करत नाही, ही तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट पाहून वापरणं टाळा. जेव्हा कधी दातात सेन्सिटिव्हिटी असेल, ठणका मारत असेल, तेव्हा तुमच्या डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या. डेंटिस्ट तुमचे दात तपासून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या उपचाराची गरज आहे का, ती चांदी भरायची असेल, सिमेंट भरणं असेल, कॅप करणं असेल किंवा हिरडीच्या दुसऱ्या उपचारांची गरज आहे का, हे तुम्हाला समजावून सांगेल. आणि जर योग्य असेल तरच तुमचा डेंटिस्ट तुम्हाला सेन्सिटिव्हिटी पेस्ट प्रिस्क्राईब करेल. लक्षात ठेवा, ही पेस्ट सुद्धा ठराविक काळापर्यंतच वापरतात, म्हणजे 1 महिना किंवा जितके दिवस तुम्हाला तुमचा डेंटिस्ट ती वापरायला सांगेल. एकदा वापरायला सुरुवात केली म्हणजे कायम वापरणं हे काही योग्य नाही किंवा घरातल्या एकाला दिलं म्हणून घरातल्या प्रत्येकाने ती टूथपेस्ट वापरणं हे पण योग्य नाही. तेव्हा फसव्या जाहिराती पाहून भुलू नका. तुमच्या दंतवैद्याचा सल्ला नक्की घ्या. लक्षात ठेवा, योग्य निदान हाच योग्य उपचाराचा पहिला मार्ग आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.